हॅलो, हाय, नमस्कार. मी रुही स्वागत करते रोहीज किचनमध्ये. कसे आहात सगळे? आज छोटासा डेली रूटीनमधला एक भाग तुमच्याबरोबर शेअर करूसा वाटला. त्याच्यामुळे तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल, की काय शेअर करते ते. असं काही मोठं असं नाही, पण असंच एक रोजची गडबड कशी असते, ती थोडीशी तुमच्याबरोबर शेअर करूशी वाटली. आज होतं सॅटर्डे आणि त्याच्यात मला असं वाटलं होतं आधी, की आज थोडासा लेट आरामात सगळं करता येईल, पण तसं काही नाही झालं. आज नवीन त्याचा छोटासा क्लास होता स्कूलमध्ये, त्याच्यामुळे मला त्यांना रोजच्या टाईममध्ये स्कूलला सोडायचंच होतं. त्या झोपल्या होत्या तिथपर्यंत म्हटलं थोडंफार तरी जेवणाचं काम आटपून घेऊया, कारण का क्लास थोडासाच होता. त्याच्यामुळे त्या लवकर येणार होत्या. परत मग पुढे काही त्यांनी मला काम करून दिलं नसतं. त्याच्यामुळे मी आधीच अर्धी जेवणाची तरी तयारी करून घेऊया म्हणून त्या झोपलेल्या तिथपर्यंत डाळ शिजवून घेतली, इकडे भात कुकरला लावून घेतला. छानपैकी वरणाला आता फोडणी देते आणि बाकीची सुरुवात करून घेते. त्या वरणाला फोडणी देण्यासाठी सुरुवातीला मी थोडंसं तेल घेतलं. त्याच्यामध्ये जिरा, मोहरी टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी हळद टाकून घेतली आहे. तुम्हाला लसूण आवडते का? आमच्याकडे तरी रोहनला तरी वरणामध्ये लसूण खूप आवडते. त्याच्यामुळे मी लसूण थोडी टाकून घेतली आणि मिरची बारीक चिरून घेतली होती. कितीही काही झालं तरी कधी आपल्याला सुट्टी असं ह्या कामातनं मिळेल असं कधी वाटतच नाही. कारण का जरी मुलांना शाळेला सुट्टी असली तरी आपली ही रोजची कामं चालूच असतात. फोडणी छानपैकी तडतडली, लगेच मी डाळ त्याच्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकलं, मीठ टाकलं आणि डाळ छानपैकी शिजायला घेतली. आता एकीकडे भात लावला होता कुकरला. नव्या नित्या उठल्यासारखं मला वाटलं, पण त्या काही उठलेल्या नव्हत्या. मला वाटलं कारण का कधी-कधी नित्या एकदम झोप उठून किचनमध्ये येऊन सरप्राईज देते, की मी उठले म्हणून. आणि मग तिथपर्यंत म्हटलं, की चल कांदा पण बरोबर हातासोबत चिरून घेऊया. कारण का त्यांना स्कूलमधनं सोडून आल्यानंतर फोडणी दिली, की बास लगेच कांदासुद्धा चिरून झाला माझा. कांदा चिरताना तर तो एवढा झोंबत होता ना, की सारखं डोळ्यातनं पाणी येत होतं. तुम्हाला असं होतं का, की मला तरी कांदा चिरताना खूप झोंबतं? वरण छान झालं, तयार झालं होतं, कांदा चिरून झाला होता, कुकरच्या शिट्या होतच होत्या. सगळं काही आटपून तयारी झाली होती जेवणाची. आता फायनली या दोघींना उठवून, कारण का त्यांचा पण टायमिंग झाला होता स्कूलला जायचं आहे, त्याच्यामुळे त्या दोघींना अगदी काठावर उठवलं होतं. कारण का आज काही जास्त त्यांना बुक्स वगैरे काय असं काय हे नव्हतं. पटापट त्यांचं पण आटपून घेतलं. बेसिक जेवणाची तयारी माझी झालेली होती आणि आता मी त्या दोघींची तयारी करायला घेतली स्कूलची. दोघींना तयार करून आणलं आणि त्याच्यानंतर त्यांना जाताना नेहमी स्कूलला जाताना दूध आणि हॉर्लिक्स लागतं, त्याची तयारी घेतली. नव्याचे तर खूपच प्रश्न चालू होते, "तुझं हॉर्लिक्स टाकलंस का? हे केलंस का? ते केलंस का?" कारण का तिचं तर खूपच प्रश्न असतात, कधीच तिचे संपत नाहीत. कितीही तिच्यासमोर दाखवलं, की हे मी टाकलंय, तरीसुद्धा ती कन्फर्म करायला येतेच येते. हे बघा, अशा पद्धतीने नव्या परत कन्फर्म करायला आली, की मी नक्की टाकलंय की नाही ते. नित्या आणि तिचे टॉयज हे तर कधी संपतच नाहीत. कारण का ती कितीही काही झालं तरी तिचे शेवटपर्यंत त्यांना व्यवस्थित ठेवून वगैरे स्कूलला जाण्याचं असतं आणि त्यांना वॉर्निंग देत असते, की मी स्कूलला जाऊन ते तिथपर्यंत कोणी मम्माला मस्ती करून त्रास द्यायचा नाही. काय तिचं वेगळंच विश्व असतं. दोघींची पटापट बॅग भरली आणि आज आम्हाला रोहन स्कूलला सोडणार होता, त्याच्यामुळे दोघी जरा जास्तच खुश होत्या. कारण का नेहमी माझ्यासोबत येतात. आज फायनली बाबा येणार आहे सोडायला. त्याच्यामुळे त्या दोघींना जरा मजाच वाटत होती. त्यामुळे त्या रोहनची वाट बघत होत्या. रोहन दुकानातनं येईपर्यंत थोडासा लेट झाला होता. तिथपर्यंत मग ह्या दोघी अशाच टाईमपास करत त्याची वाट बघत बसल्या होत्या. आणि कॅमेरा ऑन असेल तर मग नव्याला तर जरा नौटंकी जास्तच येते. त्यामुळे ती जरा जास्तच अजून स्टाईल मारत होती. आणि फायनली आम्ही निघालो स्कूलला. स्कूलला दोघींना सोडून येईपर्यंत
थोडा लेट झाला होता म्हणून मी असेच फ्रोझन मटार घेऊन आले होते. कारण का येता-येता दुकानात पण थोडं थांबले होते, त्याच्यामुळे यायला उशीर झाला. दुसरी काही भाजी बघत बसले नाही. येताना फ्रोझन मटार आणले आणि त्याचीच म्हटलं आता एक भाजी करूया. फ्रोझन मटारची म्हणजे मटारची उसळची मी रेसिपी पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने किती मेजरमेंटमध्ये टाकलेलं आहे ते. आणि सगळ्यात मेन म्हणजे कसं आहे, की घरात सगळी तयारी अशी आपली बेसिक असली, की पटकन कुठची पण भाजी असू देत, नाहीतर कोणतीही उसळ, काही जेवण असू देत, की जे पटकन होतंच. इथे मी तेल घेतलं, थोडंसं कांदा चिरला होता, तो कांदा चिरून घेतला, आलं लसूणची पेस्ट टाकली, हळद, गरम मसाला, सगळे मेजरमेंट परफेक्टमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. तुम्ही तिथे बघू शकता. मी आता इथे तुम्हाला असंच डायरेक्ट सगळं सांगते. मसाला वगैरे टाकून सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता त्याच्यामध्ये मी बटाटा चिरून टाकलेला आहे. थोडा आधी कांदा थोडा शिजायला ठेवून दिला. तिथपर्यंत म्हटलं की चपात्या पण सोबत करूया. पण आधी जरा बटाटा शिजायला वेळ जातो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बटाटा टाकून घेतला. इथे मी 2 बारीक बटाटे छोटे साईजमध्ये होते, त्याच्यामुळे 2च टाकलेले आहेत, ते जास्त नको होते. मोठा असेल तर एकच टाकला असता तरी चाललं असतं. आणि झाकण ठेवून आता मी बटाटा शिजायला ठेवला. तिथपर्यंत एका साईडला मी चपात्यांची तयारीला लागले. कसरत एवढी असते, की एकीकडे हे बघायचं, परत मला दुकानात जायची सुद्धा गडबड होती. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी पटापट चालल्या होत्या आणि नव्याने ते याच्यात आधी मला ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. नाहीतर त्या दोघी एवढ्या मस्ती आणि मेन म्हणजे त्यांचे प्रश्नच कधी संपत नाहीत. "तू हे काय केलंस? तू ते काय केलंस? असं का केलंस? ते का?" इतके त्यांचे प्रश्न असतात, की ते कधी संपतच नाहीत. खूप मजा येते, पण तेवढं दोघी-दोघी असल्यामुळे तेवढी गडबड पण होते, की इकडे लक्ष द्यायचं, की तिकडे लक्ष द्यायचं. फायनली माझ्या चपात्या पण एकीकडे होत चालल्या होत्या. भाजी शिजायला टाकली होती, ती सुद्धा आता होत होती. मटारमध्येच टाकून घेतले होते. चपात्या फायनल झालेल्या आहेत. पटापट लगेच मी ओटा आटपून घेतला. अशी माझी ही डेली रुटीनची गडबड असते, की जी कधीही न संपणारी असते. मटार, बटाटा छानपैकी शिजलं होतं. त्याच्यामुळे आता मी त्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं जे वाटण असतं, जे आपण तयार करून ठेवलेलं असतं, जे मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितले, त्याची रेसिपीसुद्धा मी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी आहे. ती तुम्ही असं तयार करून ठेवलेलं असेल, तर आपल्याला पटकन सगळ्या गोष्टी करता येतात. थोडंसं पाणी टाकलं, थोडं कोकम टाकलं, की त्याने जरासा उसळीला आंबटपणा येतो. खूप छानपैकी असं हे झालं आणि फायनली माझं जेवण तयार झालेलं आहे आणि मी आता नवनीतेची वाट बघते. रोहन नवनीतेला घेऊन आला आणि येताना सोबत तो मला ओले काजूगर घेऊन आला. बोलला, "मला ओले काजूगरची उसळ हवी." त्याला ओले काजूगर खूप आवडतात. रत्नागिरीत आता ओले काजूगर खूप भरपूर मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. अजून खूप छान येतात, पण आत्ताशी जस्ट सुरुवात झालेली आहे. त्यामुळे त्याला ते मिळाले. लगेच त्याने आणले. मला म्हणतो, की "नाही, मला तर हे मटार नको, मला ओले काजूगरची उसळ हवे." त्यामुळे त्याच्यासाठी परत बॅक टू रुटीन आम्ही परत किचनमध्ये आलो. परत आता सुरू झालं. तर पटापट भाजी करायची होती म्हणून थोडेसे काजूगर सालं निघण्यासाठी तो गरम करून घेतले. तिथपर्यंत कांदा, टोमॅटो चिरून घेतला. ओले काजूगरची उसळसुद्धा मी तुम्हाला रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे ती बघू शकता. त्याचीसुद्धा सगळे मेजरमेंट मी तिथे दिलेले आहेत. थोडेसे काजूगर गरम करायला ठेवले होते कारण का सालं पटापट निघतात. तिथपर्यंत म्हटलं भाजीला सुरुवात करूया म्हणून कांदा, टोमॅटो चिरून झालेला होता. आता थोडं तेल टाकून घेतलेलं आहे. त्याच्याबरोबर थोडंसं तूपसुद्धा 1 टेबलस्पून टाकून घेतलेलं आहे. कारण का तेल आणि तूप छानपैकी ह्या उसळीला टाकलं ना काजूगरच्यात, की अजून छान टेस्ट येते त्याला. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी टाकून घेतलेली आहे. आता कांदा, टोमॅटो छानपैकी फोडणीला देऊया. आलं लसूणची पेस्ट थोडीशी टाकूया. हे सगळ्या गोष्टी बेसिक आपल्या तयार असतील ना, की आलं लसूणची पेस्ट फ्रिजमध्ये आपण तयार करून ठेवू शकतो. 15-15 दिवसांचं आपण तयार करून ठेवलं ना, तरी आपली कामं पटापट होतात. त्याच्यामुळे ह्या बेसिक गोष्टी आलं लसूणची पेस्ट किंवा कांदा खोबऱ्याचं वाटण ह्या गोष्टी असल्या, की कितीही काही असं अर्जंटमध्ये असेल ना, तरीसुद्धा आपली कामं पटकन होतात. जशी आता माझी झालेली आहे, की पूर्ण जेवण मी रेडी करून ठेवलं होतं आणि हे असं अचानक मला नवीन उसळ करायला लागली. आता कांदा खोबरा शिजेपर्यंत तर काय करायचं, तर मी पटापट काजूगर सोलायला घेतले. काजू थोडे गरम होते, त्यामुळे चमचा घेतला आणि पटापट काजू काढून घेतले आणि थोडे-थोडे सोलायला सुरुवात केली. त्यात मध्ये-मध्ये नव्या नेत्याचे प्रश्न चालूच झाले होते. कारण का त्या घरी असल्या, की दोघींची भांडणं
आणि ती सॉल्व्ह करताना हिने माझं हे केलं, तिने माझं ते केलं, ह्याच्यातच माझा पुरा दिवस जातो. कांदा चांगला शिजून झाला होता. त्याच्यामध्ये मी गरम मसाला, हळद, लाल तिखट टाकून घेतलं आणि परत कांदा थोडा वेळ शिजायला ठेवला. मसाला छानपैकी त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे तिथपर्यंत काय करायचं, तर मग काजू सोलायला घेतले. त्याच्यात परत मग रोहनला काजू कचौसामध्ये सुद्धा बटाटा आवडतो म्हणून बटाटा त्याच्यामध्ये टाकून घेतला. बटाटा छोट्या होत्या, 2 टाकून घेतले आणि सगळं मिक्स केलं. परत बटाटा शिजायला ठेवला आणि परत मी उरलेले काजूगर सोलायला सुरुवात केली. आज वातावरण खूप खराब होतं, सारखं मळप होतं, मध्येच ऊन, मध्येच जरासं असं मळबी वातावरण होतं. तर एकतर अशा वातावरणामध्ये आजारपण पण वाढतं आणि तुम्हाला थोडं लाईटच्या रिफ्लेक्टमध्ये सुद्धा वाटत असेल, कारण का एकदम असं काळोख व्हायचा, परत सगळं नॉर्मल ऊन यायचं, असं वेगळंच आज वातावरण असल्यामुळे काय समजत पण नव्हतं की काय चाललंय. ते असं वाटत होतं की एका क्षणाला की पाऊसच येतोय की काय आज. आणि फायनली माझे काजूगर सोलून झालेले आहेत. बटाटा छानपैकी शिजत आलेला आहे. पूर्ण शिजलेला नाहीये, थोडासा शिजायचा आहे. आता काजूगर टाकून घेते त्याच्यामध्ये. थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून दिलं आणि परत ओटा सगळा क्लीन करायला घेतला. आणि त्या काजूकर बऱ्यापैकी शिजलेले आहेत. एक 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. परत मी आता कांदा खोबऱ्याचं जे वाटण होतं ते थोडंसं त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे, की जेणेकरून त्याला आपली ग्रेव्ही आहे त्याला थोडासा थिकनेस येतो आणि भाजीला चव पण छान येते. आणि फायनली सगळं व्यवस्थित असं ढवळून-बिवळून व्यवस्थित आता झालेलं आहे आणि 10-15 मिनिटांनी आपली उसळ छानपैकी शिजलेली आहे. आणि नव्या नित्या आहेतच मस्ती. नव्याचं सायकलिंग चालू होतं आणि नित्याचं ड्रॉइंग चालू होतं. ती मुद्दामून तिला त्रास देत होती. अशाच ह्यांच्या ह्या खोड्या दिवसभर चालू असतात. आणि असंच हे माझं हे रुटीन थोडंसं तुमच्याबरोबर शेअर केलं. कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की सांगा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक